नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला जबरदस्त आणि ट्विस्ट पाहायला मिळतो. तो ट्विस्ट काय असणार आहे तर मित्रांनो, पुरावा शोधण्यासाठी नंदिनी जेलमध्ये पोहोचलेली असते. तर दीपक नंदिनी समोर एक अट ठेवतो की तू माझ्यावर टाकलेली केस जर मागे घेशील तरच मी घरी येऊन तुझ्या बाजूने साक्ष देईल. तुला लग्नातून किडनॅप करण्यासाठी वसुंधरानेच मला सांगितलं होतं. हे मी सगळ्यांना सांगेन. तर नंदिनी म्हणते की ठीक आहे, मी केस मागे घ्यायला तयार आहे. पण मात्र नंदिनीला हे माहितीच नसते की दीपकने तिच्यासोबत डबल गेम खेळला आहे. या अगोदर वसुंधरा दीपकला येऊन सगळा प्लॅन समजावून गेली होती. तेच दुसरीकडे आता पार्थ आणि काव्याने ज्या बाईचा जीव वाचवलेला असतो, तिचा नवरा असतो सँडी, आणि त्यानेच दीपक सोबत मिळून नंदिनीला किडनॅप केलेलं असतं. तर सँडीला वाईट वाटत असतं की आपण काव्याच्या बहिणीला लग्नातून किडनॅप केलं आणि हिनेच आपल्या बायकोचा जीव वाचवला. तर इकडे देशमुखांच्या घरी आता नंदिनी दीपकला घेऊन आलेली असते, पण मात्र दीपक हा नंदिनीच्याच विरोधात साक्ष देतो. तर नंदिनीला घर सोडण्याची वेळ आलेली असते आणि वसुंधरा रम्या तिला हाकलत असतात. पण त्याच वेळी आता काव्या सँडीला घेऊन घरी येते. काव्या म्हणते की एक पुरावा माझ्याकडे सुद्धा आहे. त्यानंतर सँडी आता सगळ्यांना सत्य सांगतो. एवढंच नाही तर आता सँडीच्या मोबाईलमध्ये आता वसुंधराचा कॉल रेकॉर्ड सुद्धा असतो. आणि मित्रांनो, त्यानंतर काव्य आता नंदिनीला खोटं ठरवण्यापासून वाचवते. तर अखेर काव्य नंदिनी दोघे एकत्र मिळून वसुंधराचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आणतात. त्यामुळे आता विक्रम आणि मालिनी काय निर्णय घेतील हे पाहणं रंजक असणार आहे.